नांदगाव खंडेश्वर येथील नगरपंचायत ही फक्त नावापुरतीच राहिलेली असून येथील नगरसेवक मंडळी शासनाचे अनुदान लाटण्यात मशगूल झालेली आहे। शासनाने नगरपंचायतीला स्वच्छतेकरिता 2.25 कोटी रुपयांचे अनुदान दिलेले आहे। हे काम कंत्राटदाराने घेतलेले असून संपूर्ण शहरामध्ये स्वच्छतेचे 3 वाजलेले आहेत। त्यामुळे शहरात अस्वच्छतेने जिकडे तिकडे कळस गाठलेला आहे। कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्या, वाहत्या नाल्यात साचलेला गाळ आणि नागरी भागात ठिकठिकाणी दिसून येणारे कचऱ्यांचे ढीग नगरपंचायत प्रशासनाच्या अपयशाचे द्योतक मानले जात आहे। स्वच्छतेवर कोट्यावधी रुपयाची उधळण होत असताना स्वच्छतेत हाराकिरी का असा प्रश्न वजा तक्रार नगरसेवक फिरोज खान अहमद खान यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिलेल्या तक्रारीमध्ये विचारली आहे। नांदगाव नगरपंचायतचा नांदगाव नगरपंचायतचा भोंगळा कारभार चालू आहे। पाण्या विषयावर घ्या, पाण्याच्या विषयावर घ्या, स्वच्छतेच्या विषयावर घ्या, कोणत्या व्यक्तिगत कामाचा घ्या, पूर्ण नगरसेवक कंटाळले आहे। 17 नगरसेवक याच्याबद्दल कामाबद्दल पूर्ण कंटाळले आहे। कोणत्याही प्रकारचे कामं नाही होऊन राहिले। खास करून नांदगाव खंडेश्वरचे अल्पसंख्याक समाज जास्त कंटाळलेला आहे। कारण मी अल्पसंख्याक समाजाचा प्रतिनिधी आहे। त्या विषयावर असं चालू आहे नांदगाव नगरपंचायतमध्ये सत्ताधाऱ्याचं असं काम चालू आहे। सत्ताधारी म्हणजे BJP, सेना आणि राष्ट्रवादी या लोकांची सत्ता आहे नगरपंचायतमध्ये, नांदगाव खंडेश्वरमध्ये। आणि जाणून बुजून अल्पसंख्याक समाज, मुस्लिम समाजाला त्रास देऊन राहिले। गेल्या 4 वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर शहराला मुख्याधिकारी लाभले। नगरपंचायतीची जबाबदारी ग्रामविकास खात्याऐवजी नगरविकास खात्याकडे गेलेली आहे। शासनाने पूर्णवेळ मुख्याधिकारी दिलेत। 14व्या वित्त आयोगातून स्वच्छता व आनुषंगिक बाबींसाठी निधी दिला। त्यातून शहराची दैनंदिन स्वच्छता, कचऱ्याचे संकलन, व्यवस्थापन व वाहतुकीची प्रक्रिया राबविण्याचे आदेश नगरविकास मंत्रालयाने या नगरपंचायतीला दिलेले आहेत। त्यानुसार 6 महिन्यांपूर्वी याबाबत निविदा प्रक्रिया राबवून L1 ठरलेल्या कंत्राटदाराला वार्षिक 2.25 कोटी रुपयांमध्ये शहर स्वच्छतेचे कंत्राट देण्यात आले। स्वच्छतेच्या कंत्राटानुसार नगरपंचायत क्षेत्रातील घरोघरी जाऊन केर कचरा गोळा करणे, त्यासाठी वाहन व घंटागाडी उपलब्ध करून देणे, नालीतील गाळ उपसणे, रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी झाडू मारणे, संकलित घनकचरा त्वरित उचलून तो डंपिंग ग्राउंडमध्ये नेऊन टाकणे इत्यादी कामे नियमित होणे हे अनिवार्य आहेत। मात्र या कंत्राटदाराने याला पूर्णतः हरताळ फासलेला असून शहराची स्वच्छता दैनंदिन स्वरूपात केली जात नसल्याचा आरोप नगरसेवक फिरोज खान यांनी आपल्या तक्रारीतून जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे। जून महिना सुरू झालेला असून पावसाळ्याचा हा ऋतू सुद्धा सुरू झालेला आहे। सध्या पाऊस जरी नसला तरी त्यामुळे केव्हाही दमदार पाऊस होऊन नाल्या स्वच्छ करताना बाहेर काढलेला कचरा पुन्हा नाल्यात शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही। तो कचरा नाल्यात अडकल्यास पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरून रोगराईला निमंत्रण मिळेल आणि प्रशासनाचे पितळ उघडे पडेल। त्यामुळे आताच खरी वेळ समजून हा कचरा इतरत्र हलविणे गरजेचे असल्याचे मत सुद्धा फिरोज खान यांनी व्यक्त केले आहे। तिथं स्वच्छता होऊन नाही राहिली, तिथं पाणी बरोबर येऊन नाही राहिला। 8-8, 10-10 दिवसांना पाणी येऊन राहिला। नाल्या साफ करणं बंद आहे। रोडचे काम बरोबर चालू नाही आहे। ते 2-3 बोरसाठी आमदार साहेब, माननीय आमदार वीरेंद्र भाऊ जगताप साहेबांना 4 बोर दिले होते नांदगावले का बा पाणीची टंचाई भासली नाही पाहिजे अल्पसंख्याक समाजाले। तो सत्ताधाऱ्यांना NOC दिली नाही। त्याच्यामुळे अजून गंभीर परिस्थिती झाली। आणि अधिकारी बदमाश आहेत। अधिकारी म्हणजे CO, विभाग प्रमुख, पूर्ण कर्मचारी बदमाश आहे। हे सगळ्या सत्ताधाऱ्यांना मॅनेज झालेले आहे। ते सगळं झाले आहे। असंच झाला आता मला कलेक्टर साहेबांना एकच म्हणणं आहे, नांदगाव नगरपंचायत बरखास्त करून टाका आणि इथं प्रशासक लावून द्या। स्वच्छतेच्या संदर्भात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली आहे। स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून नालीतील उपसलेला गाळ, झाडू मारून गोळा केलेला कचऱ्यांचे ढिगारे बरेच दिवस तसेच पडून राहतात। शहरातील शाळा, मंदिर, मशीद व प्रमुख कार्यालय आणि चौकात कचराकुंडी असणे आवश्यक आहे। मात्र त्या ठिकाणी कचराकुंड्या लावण्यातच आलेल्या नाहीत। नगरपंचायत क्षेत्रातून संकलित घनकचरा, केरकचरा हा इतरत्र असतो तो कुठेही न टाकता डंपिंग ग्राउंडमध्येच साठविणे अनिवार्य असताना कंत्राटदाराने अटी व शर्तीचे उल्लंघन चालविल्याचा आरोप नगरसेवक फिरोज खान यांनी केलेल्या तक्रारीमध्ये केलेला आहे। आणि मुख्य म्हणजे नगरपंचायतीने शहरातील केर कचरा शहराच्या बाहेर साठविण्याकरिता डंपिंग ग्राउंडची आवश्यकता असताना
अद्यापही डम्पिंग ग्राउंडकरिता जागेची मागणी केलेली नाही। त्यामुळे तो कचरा स्थानिक चांदूर रेल्वे रोड लगतच्या खंडेश्वर मंदिराच्या दर्शनी भागात असलेल्या एका मोकळ्या जागेत टाकण्यात येतो। तसेच एका स्मशानभूमी समोरील जागेत सुद्धा हा टाकण्यात येतो। तो कचरा संबंधित कंत्राटदार हा या दोन्ही जागी टाकून मोकळा होतो। त्यामुळे या दोन्ही परिसरांमध्ये या कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे। तसेच या कचऱ्यामध्ये येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या जनावरे खात असून त्यांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आलेले आहे। या कचऱ्यामुळे हा परिसर विद्रूप झालेला दिसत आहे। त्याचप्रमाणे अमरावती यवतमाळ तसेच चांदूर रेल्वेकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्याच्या आजूबाजूला सुद्धा हा केर कचरा टाकण्यात येत असल्याने या भागात सुद्धा प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे। त्यामुळे याबाबत उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक फिरोज खान यांनी केलेली आहे। नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा हा वृत्तांत।